हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. आज ना मला काहीतरी मस्त झणझणीत चमचमीत आणि मसालेदार खायचा मूड आहे. चला, आज आपण अगदी सोपी पटकन होणारी कुरकुरीत कांद्याची भजी कशी करायची ते पाहूया. कांदा भजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, अर्थातच पहिले कांदे. 3 मोठे कांदे मी घेतले आहेत. खूप मोठे नाही, म्हणजे थोडे मध्यमच आहेत. अर्धा कप बेसन, 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ, 2 टीस्पून ओवा, 4 टीस्पून लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धणे पावडर, थोडी साधारण मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि 4 हिरव्या मिरच्या. सर्वात प्रथम आपण कांदे कापायला घेऊया. सालं व्यवस्थित काढून घेऊया. ह्याच्यानंतर आपल्याला कांद्याच्या ह्या बाजूला हा जो भाग असतो हा काढून टाकायचा आहे, म्हणजे आपल्या कांद्याच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित मोकळ्या होतील. आता आपण कांदा बारीक चिरून घेऊया. पातळ, बारीक म्हणजे एकदम पातळ. तुम्ही जितका पातळ चिराल तितकी तुमची भजी कुरकुरीत होतील आणि छान पटकन शिजतील. आता मे महिना संपत आला आहे. 15 ते 20 दिवसात पावसाळा येईल. पावसाळ्यात सगळ्यांना गरम गरम कुरकुरीत कांदा भजी खायचे वेळ लागतीलच, म्हणून म्हटलं तुम्हाला रेसिपी दाखवून ठेवते. या पद्धतीने मी सगळे कांदे चिरून घेते. हे पहा, माझे 3ही कांदे चिरून झालेत. हे पहा कसे छान पातळ पातळ झालेत एकदम. त्याच्या पाकळ्या बघा कशा छान मोकळ्या होतात. जितका तुम्ही पातळ कांदा चिराल तितकी तुमची भजी कुरकुरीत होतील आणि पटकन शिजतील. आपण हा व्यवस्थित मोकळा करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ घालून फक्त 5 ते 7 मिनटं तो तसाच ठेवणार आहोत. सगळ्या पाकळ्या नीट मोकळ्या करून घेऊया. लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, आता हे आपण छान कालवून ठेवूया. आणि अगदी मोजून 5 ते 7 मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ ठेवलं तर मग भजी तुमची मऊ पडतील. खूप जास्त त्याला पाणी पण सुटता कामा नये. आपण हे 5-7 मिनटं असंच ठेवू. आपल्याला कांद्याला तिखट मीठ लावून 5 मिनटं होऊन गेली आहेत. कांदा चिरतानाच मी त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मिरची आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली ती आपण घालूया. आता आपण बाकीचे सगळे घटक पदार्थ घालूया. ओवा,
धणेपूड, तांदूळाचं पीठ आणि बेसन. आता आपण बेसन हळूहळू लागेल तसं मिक्स करूया, कारण खूप जास्त घालायचं नाही आहे. हे बघा, कांद्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे छानपैकी, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं हळूहळू मिक्स करायचं आहे. आपल्याला अगदी नुसता कांदाही दिसायला नको आहे, म्हणून आपण हे पूर्ण पीठ घालून टाकूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता ही भजी फार कोरडी वाटतायत, म्हणजे पीठ, तर आपण ह्याच्यावर हलकासा पाण्याचा शिपका मारूया. मला ह्याच्यात बेसन थोडं कमी वाटतं आहे, म्हणून मी अजून थोडं बेसन घेते. हे पहा, हे मी अजून 2 टेबलस्पून साधारण घेतलेलं आहे बेसन, कारण कांद्याचा साईजसुद्धा कसा लहान मोठा असेल त्याप्रमाणे तुम्ही पण पीठ थोडंसं ॲडजस्ट करा. चला, आपलं भज्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. इथे आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे. त्याच्यातलं 1 चमचाभर तेल मी आता ह्याच्यात टाकते. तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता, पण तो पण जपून वापरा, अगदी 1 टीस्पून, कारण नाहीतर मग ती भजी फार तेल पितात आणि खूप तेलकट होतात. ते हेल्थसाठी पण चांगलं नाही, आणि मग ते खूप तेलकट भजी खायला पण छान वाटत नाहीत. आता आपण भजी तळायला घेऊया. ही भजी आपल्याला मंद गॅसवरच तळायची आहेत. खूप मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर ती बाहेरून पटकन शिजतील किंवा कदाचित करपतील सुद्धा आणि आतून शिजणार नाहीत. हे बघा, छान आपली लालसर सोनेरी झालेली आहेत भजी. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? हो, नसेल केलं तर लगेच करून टाका, म्हणजे अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.